नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 2 एप्रिलला एक जी आर आला आहे आणि ह्या जी आर मार्फत पवित्र पोर्टल मार्फत विथ इंटरव्ह्यू जे सिलेक्शन होणार आहे, जी निवड प्रक्रिया होणार आहे त्यासाठी 100 मार्कांची एक्झाम असणार आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की 100 मार्कांची परीक्षा कुणासाठी आहे. तर पहिला उत्तर लगेच तुम्हाला म्हणतो 100 मार्कांची परीक्षा कुणासाठी असणार आहे. बघा, पवित्र पोर्टल मार्फत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेट एक्झाम दिली असेल आणि यामधून जे विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये सामील होणार आहे, म्हणजेच यामध्ये पवित्र पोर्टलवरती जाहिरात येणार. बघा, पवित्र पोर्टलवरती जाहिरात येईल आणि ह्या पवित्र पोर्टलवरती जाहिरात आल्यानंतर 2 प्रकारे विद्यार्थ्यांची निवड होते. एक असते विथ इंटरव्ह्यू आणि एक असते विदाऊट इंटरव्ह्यू. आता विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात. बघा, मनपा असेल, नगर परिषद असेल किंवा झेडपी असेल. आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये जनरली खाजगी संस्था आहे. आता ह्या खाजगी संस्था ज्या असतात ना, यांना पण तसे 2 ऑप्शन दिलेले आहे. यांना पण विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असं दिलेलं आहे. पण बऱ्याचशा खाजगी संस्था ह्या विथ इंटरव्ह्यू जातात. मग विथ इंटरव्ह्यू होत असताना उमेदवार बघा एका जागेसाठी किती स्पर्धा असणार आहे, तर विथ इंटरव्ह्यूला एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना त्यांच्या टेटच्या गुणवत्तेनुसार बोलवलं जातं. तुमचा प्रेफरन्स पण महत्वाचा असणार. तुम्ही जर प्रेफरन्स दिला तर तुम्हाला इथे 3 मुलं एका जागेसाठी बोलून तुमची 100 मार्कांची एक्झाम होणार आहे. सो असे विद्यार्थी जे विथ इंटरव्ह्यू जातील, खाजगी संस्थेमार्फत जातील, त्या विद्यार्थ्यांसाठी एकाच 3 जागेसाठी 100 मार्कांची ही तुमची टेस्ट होणार आहे. कुणासाठी होणार आहे? त्या उमेदवारांसाठी. जागेसाठी किती स्पर्धा आहेत? 3 मुलं असतील. आता कधी द्यावी लागते ती एक्झाम? ही एक्झाम कधी द्यावी लागते? तर ही एक्झाम तुम्हाला आता पवित्र पोर्टलला जाहिरात येणार आहे आणि त्यानंतर पहिले तर सिलेक्शन तुमचं कसं होणार आहे? विदाऊट साठी होणार आहे. विदाऊटचा राऊंड संपला की मग दुसरा असणार तुमचा विथचा. मग ह्या विथ मध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते. आता एक्झाम द्यावी लागते म्हणजे ऍक्च्युअल एक्झाम द्यायची नाही, मी तुम्हाला सांगतो पुढे काय असणार आहे. मग याचा पॅटर्न काय हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आणि कोण घेणार तुमची ही परीक्षा? तर यामध्ये शिक्षण संस्था ज्या असतात ना, ज्या संस्थेला तुम्ही अप्लाय केला विथ इंटरव्ह्यूला, त्या संस्थेचे जे काही अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, ते तुमचे इंटरव्ह्यू घेणार आहे. ओके, मग आता तुम्हाला तुमचा स्कोर लगेच कळू शकतो का? तर यस, कळू शकतो. कसा? ह्या 2 प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी पुढे लगेच देतो. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुमच्या माध्यमातून तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमीचं मार्गदर्शन आवडलं असेल, आमची पूर्ण टीम खूप सुंदर शिकवते, तुम्ही त्या बॅचला असाल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या सगळ्या रिलेटिव्हला, सगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि त्यांना सांगा इग्नाइटची नवीन बॅच चालू झाली. तुम्हाला जर आवडलं तर नक्की सजेस्ट करा. तुमचा मित्र पण तुम्हाला थँक्यू म्हणेल. काय? कारण तुम्ही चांगली अकॅडमी सजेस्ट केली आहे. इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा बॅच 10.0 चालू झालेली आहे. 1 एप्रिल पासून सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. एका बॅच मध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. तुमच्याकडे बुक किट असेल तर घ्यायची गरज नाही, तुम्ही ही बॅच घ्या. सेपरेट बॅचेस टीम तुम्हाला, ज्यांनी 9 बॅचेस पर्यंत शिकवलं तीच टीम तुम्हाला 10व्या बॅचला पण अवेलेबल आहे. मार्केटमध्ये खूप बॅचेस आहे पण कॉन्स्टंट फॅकल्टी नाहीये, सगळे नवीन चेहरे आहेत. सो नीट विचार करा आणि बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, हा जी आर आहे 2 एप्रिल 2026चा शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा. आणि यामध्ये शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरायची एसओपी मानक कार्यपद्धती. बघा, पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीस हा प्रकार निवडणाऱ्या उमेदवारांसाठीच फक्त 100 मार्कांची एक्झाम असणार आहे. मग ती कशी असणार आहे? तुम्हाला थोडक्यात घेऊन जातो तिकडे. बघा, ही 100 मार्कांची परीक्षा कुणासाठी असणार आहे? मुलाखत देणाऱ्यांसाठी आहे. एका जागेसाठी 3 विद्यार्थी असणार आहे. कधी द्यावी लागते? जर तुम्ही मुलाखत हा राऊंडला तुम्ही गेलात तर तुम्हाला द्यावी लागणार आहे. कोण घेणार? तर या संस्थेचे पदाधिकारी घेणार. आता पॅटर्न काय आणि तुमचे मार्क लगेच आपण चेक करूया. पॅटर्न बघा, पहिला पॅटर्न इंडेक्स तुम्हाला मी सांगतो. बघा, टेटला तुम्हाला जे मार्क्स पडले ना, त्या मार्काच्या अगेन्स्ट तुम्हाला 75 पैकी मार्क दिले जातात. दुसरं, व्यावसायिक अर्हता तुमची जी बेसिक आहे त्याला 8 मार्क आहे. शैक्षणिक अर्हतेला 7 मार्क आहे. मुलाखतीला ऍक्च्युअली 10 मार्क आहे. अशी टोटल 100 मार्कांची तुमची ही मुलाखत. आता मला सांगा, यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर द्यायचा आहे का? काही नाही. तुम्हाला फक्त इथे मात्र 10 मार्कांसाठी तुमची मुलाखत होणार आहे, याची तुम्हाला फक्त तयारी करावी लागेल. हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे, त्याला मार्क देणार आहे. मग तुमचा प्रश्न असेल, सर हे कसे मार्क देणार आहे? एक बघूया आपण. पहिले बघूया टेटला 75 मार्क कसे दिले जातात. टेटला 75 मार्क कसे काढायचे? उदाहरणार्थ, तुम्हाला एक ए नावाचा विद्यार्थी आहे आणि याला टेटला मार्क पडलेल्या लेटेस्ट टेट म्हणजे आपण म्हणूया 3 नंबरची टेस्ट, याला मार्क पडलेले, फॉर एक्झाम्पल याला मार्क पडले, मी असं पकडतो, याला मार्क पडले 150 मार्क पडलेले. किती पैकी पडले बरं? हे 200 पैकी पडलेल्या टेटला. मग याला 75 पैकी किती पकडायचे? तर त्यांनी सांगितलंय की काय, 200 पैकी तुम्ही 200 पैकी 200 पडले तर 75 मार्क पडला.
पकडा आणि जर त्याला 150, मग उदाहरण घेतलं मी 150, बघा हे उदाहरण 150 असेल तर किती घ्यावे, एक्स मी पकडले, मग एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे, मग काय होणार आहे 75 गुणिले 150 भागिले 200, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 चोक 20, 5 त्रिक 15. मग आता हे सॉल्व्ह करूया आपण. 3 5 15, 1 3 7 त्रिक 21, 21 आणि 1 22, 22.5 भागिले 4 म्हणजेच होणार किती, मग 4 5 20, 2 उरले 25, 4 5 20, 4 सक्क 24, 1 उरला, 4 दुने 8 आणि 4 5 20, 56.25 मार्क त्याला पकडले जाणार. बघा किती मार्क पकडले इथे, 56.25. आता मला सांगा, जसे मी इथे मार्क काढले एका विद्यार्थ्याचे, पकडले 150 वरनं, तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्याचे काढू शकाल का? मग तुमचे मार्क किती आहे बघा आणि कॅल्क्युलेट करा, तुम्हाला किती मार्क पडतात 75 पैकी. क्लिअर झालं? याचाच अर्थ टेटला सर्वात जास्त किंवा टेटला जास्तीत जास्त मार्क असेल तर मुलाखती सह या प्रकारामध्ये तुम्हाला जास्त मार्क पडून तुमची निवड होऊ शकते. चला, हा झाला पहिला मुद्दा. दुसरं काय आहे, दुसरा निकष आहे व्यावसायिक अर्हता, ज्याला 8 मार्क आहे. व्यावसायिक अर्हतेमध्ये काय, तुमचं डीएड असू शकतं, तुमचं बीएड असू शकतं आणि अदर एमएड वगैरे पण असू शकतं. मग यामध्ये तुम्ही जर डीएड बीएडला बेसिक तुमचं जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार, फॉर एक्झाम्पल 1 ते 5 गट असेल किंवा 6 ते 8 गट असेल, यांना काय लागतंय, इथे डीएड लागतं आणि याला डीएड किंवा बीएड चालतं, बरोबर आहे. 9 ते 12 साठी काय लागतं तुम्हाला, इथे बीएडच लागतं, बरोबर की नाही. मग या बेसिक रिक्वायरमेंट नुसार, व्यावसायिक अर्हतेनुसार तुम्हाला विशेष श्रेणीसह जर गुण असेल, विशेष श्रेणीसह तुम्ही पास आउट असाल तर 5 गुण आहे, तुम्हाला प्रथम श्रेणी असेल तर 3 गुण आहे, तुम्हाला पास किंवा द्वितीय श्रेणी असेल तर 2च गुण मिळणार आहे. आणि हे झाले तुमचे 5 पैकी. आणि अधिकची व्यावसायिक अर्हता असेल, फॉर एक्झाम्पल रिक्वायरमेंट होती डीएड, पण तुमचं बीएड पण झालाय, मग तुम्हाला अधिकची अधिकची व्यावसायिक अर्हता आहे, मग तुम्हाला 3 मार्क दिले जातील. म्हणजे ज्यांना विशेष प्रावीण्यासह व्यावसायिक अर्हता पास आउट आहे आणि ऍडव्हान्स मध्ये पण आहे, त्यांना 8 पैकी 8 मार्क इथे मिळू शकतात. मग तुमचा प्रश्न आहे, सर विशेष श्रेणी, प्रथम श्रेणी, पास श्रेणी काय आहे, तुमच्या सर्टिफिकेटवर चेक करायला दिलेलं असेल. जसं की उदाहरणार्थ मी बघितलं की विशेष श्रेणी म्हणजे काय, ज्याला डिस्टिंक्शन म्हणतो आपण, 75% त्याच्या पुढे तुम्हाला जर मार्क असेल तर त्याला डिस्टिंक्शन पकडणार. प्रथम श्रेणी म्हणजे काय, फर्स्ट क्लास 60% 74.99% द्वितीय श्रेणी आणि पास श्रेणी दोघं एकत्र केल्या तरी 2 मार्कासाठी 50% किंवा 35% 50% किंवा 59% हे पकडले जातात. यांना 2 मार्क आहे, यांना 2 मार्क आहे, यांना इथे 3 मार्क आहे, यांना इथे 5 मार्क असं असणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघूया आपण, काय, शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, शैक्षणिक अर्हता, ज्याला की 7 गुण आहे. शैक्षणिक अर्हते म्हणजे काय, तुम्हाला 12वीची रिक्वायरमेंट असेल 1 ते 5 गटासाठी, पदवीची रिक्वायरमेंट असेल 6 ते 10 गटासाठी आणि पदव्युत्तर पदवीची गरज असेल तुम्हाला 11 ते 12 साठी. म्हणजे जर बेसिक रिक्वायरमेंट. मग यामध्ये तुम्ही जर विशेष श्रेणी असाल तर तुम्हाला 5 गुण असेल, तुम्हाला प्रथम श्रेणी असेल तर 3 गुण असेल, तुम्हाला पास किंवा द्वितीय श्रेणी असेल तर 2 गुण असेल आणि अधिकची शैक्षणिक अर्हता असेल तर 2 गुण. उदाहरणार्थ पदवीच पाहिजे होतं पण तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे, मग तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हे 2 गुण मिळणार आहे. जे विशेष श्रेणीमध्ये पास आहे आणि ऍडव्हान्स असेल त्यांना 7 पैकी 7 मार्क मिळणार आहे. तुम्ही पण लगेच कॅल्क्युलेट करा तुम्हाला किती मार्क पडताय. समजलं मी काय बोलतोय. सो या पद्धतीने तुम्ही जर बघितले 3 पॉईंट मध्ये पहिले आपण बघितलं, पहिले 75 मार्क टेट वरून मिळणार तुम्हाला, नंतरचे 8 मार्क तुम्हाला तुमची व्यावसायिक अर्हतेवरती आहे, नंतर तुमचे 7 मार्क हे शैक्षणिक अर्हतेवरती आहे. असे झाले तुमचे 90 मार्क्स. आता हे झाले 90 मार्क्स, राहिले फक्त 10 मार्क्स ज्याच्यासाठी ऍक्च्युअल तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. म्हणजे कशी असणार आहे, मुलाखत असणार आहे. मुलाखत 10 गुणांची आहे. मुलाखत ज्यामध्ये व्यक्तिमत्व चाचणी असेल ती 5 मार्काची. म्हणजे तुम्हाला समोर बसवलं जाईल, त्यांचे पदाधिकारी असतील, तुम्हाला प्रश्न विचारतील, कुठले आहात, काय करता, कसं शिकलात वगैरे वगैरे. त्याच्यावर तुम्ही कसं रिस्पॉन्स करतात, तुमचा प्रेझेन्स कसा आहे, तुमचा गेस्चर पोस्चर कसा आहे, तुम्ही कॉन्फिडेंटली बोलतात का, तुम्ही हजरजबाबी आहात का, प्रामाणिक आहात का, त्याला 5 मार्क आहे. आणि अध्यापन कौशल्य ऍक्च्युअली तुम्हाला वर्गामध्ये शिकवायचं आहे, समोर मुलं असू शकतात, वर्गामध्ये शिकवायचं 5 गुण. ते 5 गुण कसे असणार आहे, गटातील विषय, तुमचा जो विषय त्या विषयाचं ज्ञान तुम्हाला किती आहे, तो विषय कसा शिकवता, प्रेझेन्स कसा आहे, 5 गुण आहे. पाठाची तयारी कशी केली, मांडणी कशी आहे, शैक्षणिक साहित्याचा वापर कसा केला, त्याला 2 गुण आहे. आणि विद्यार्थ्यांचा सहभाग आणि याच्यात नोंदवला का तुम्ही, त्याला 1 मार्क. असे तुम्हाला इथे 5 मार्क असेल. हे जर चांगलं केलं तुम्ही तर 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळतील, पण इथे चान्सेस आहे 10 पैकी 8 मिळतील. म्हणजे तुमचा स्कोर इतर 90 पैकी जर चांगला जर आला तर इथे तुम्हाला थोडेफार कमी जास्त पडले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण तुम्हाला टेटला चांगले मार्क आहे, डीएड बीएडला चांगले मार्क आहे, तुमच्याकडे पदव्युत्तरला चांगले मार्क असेल तर नक्कीच ह्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार इथे विचार केला जाईल. पाठीमागे कसं होतं, 30 मार्कांना तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू होता, याला
15 मार्क होते आणि याला 15 मार्क होते. आणि ज्याला जास्त मार्क पडेल 30 पैकी ज्याला जास्त मार्क पडेल त्याचं काय होतं, सिलेक्शन होत होतं. मात्र हा क्रायटेरिया आता पारदर्शक करण्याचा ठरवलं आणि ही जी नवीन पद्धत लागू केली ही खूप चांगली आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. सो अशा पद्धतीने 100 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे. कुणासाठी होणार आहे सगळे उत्तर मी तुम्हाला दिली आहे. अजून काही मला डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. अशा पद्धतीने हे इंडेक्समध्ये 100 मार्कांची तुमची मुलाखतीसह ह्या ऑप्शन निवडणाऱ्या हा प्रकार निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक्झाम द्यावी लागणार आहे. काही डाऊट असेल मला कमेंटमध्ये कळवा. पण जाताना परत एकदा सांगतो की तुमच्या मित्रांना नक्की कळवा. इग्नो अकॅडमीची नवीन बॅच चालू झाली आहे द्रोणा 10.0 प्लस. तुम्हाला इथे 2 रुपयाची बॅच पण अवेलेबल आहे. घेऊन टाका ही बॅच, कारण ह्या बॅचचा फायदा नक्कीच होणार आहे. त्याबरोबर तुम्हाला सेपरेट विषयानुसार पण बॅच आहे आणि नवीन पुस्तकांची आवृत्ती मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहे. हे सगळं तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि अजून मनात प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.